नमस्कार. मी संजय सोनवणी. मित्र, आपण एक भारतीय म्हणून स्वतःची फसवणूक करून घेत आतापर्यंत अशा वळणावर आलेलो आहोत की आपल्याला त्यातनं सुटका कशी मिळवायची हा आपल्या समोरचाच एक गंभीर प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे आम्ही अनेक सिद्धांतांवर आंधळेपणाने एवढा विश्वास ठेवलेला आहे आणि त्या विश्वासामध्ये एवढे अडकून पडलेलो आहोत की आम्ही तेच सत्य समजून आम्ही आमची आजची आणि भविष्यातली सामाजिक रणनीती ठरवायचा प्रयत्न करत आहोत. मिसकन्सेप्शन्स किंवा आपले गैरसमज किंवा आपले भ्रम कोणत्या स्तरावर जावेत? प्रत्येक जाती जमातीने स्वतःचे एक सिद्धांत बनवलेले आहेत. मग ते कोणी असो, वैदिक असो आणि जे वेद विरोधी तत्वज्ञान मानणारे, पण त्या सिद्धांतांच्या प्रभावाखाली असणारे लोक सुद्धा आपापल्या जाती जमातीमध्ये वेगवेगळे सिद्धांत बनवतात, सामाजिक सिद्धांत बनवतात आणि त्या सिद्धांतातनं आपली सामाजिक रणनीती ठरवतात. यातनं गंभीर समस्या निर्माण काय झालेली आहे की भारत कधी काळी समस्या मुक्त होऊ शकेल याची शक्यता नष्ट झालेली आहे. प्रत्येक समाजामध्ये, लक्षात ठेवा, प्रत्येक समाजामध्ये प्रश्न असतात, जगभरचे असतात. सामाजिक प्रश्न असतात, आर्थिक प्रश्न असतात, राजकीय प्रश्न असतात, सांस्कृतिक प्रश्न असतात, धार्मिक प्रश्न असतात. पण त्या देशांच्या समस्या या 2 किंवा 3 अँगलमध्ये संपतात. पण आमच्या समस्या एवढ्या बहुअंगी आहेत आणि त्या आपापसात संघर्ष करणार आहेत कारण नसताना की त्या संपण्याची शक्यता किमान दृष्टीपथात मला तरी दिसत नाही. आपला प्रॉब्लेम काय आहे, आपला बेसिक प्रिमायसेस काय आहे की आपण सर्वांनी ठरवून टाकलेलं आहे की वैदिक आर्य नावाची कोणती तरी जमात भारतात आली, भारतीय दास दस्यू यांना पराजित केलं आणि आपली सत्ता लादली, जाती व्यवस्था त्यांनीच निर्माण केली. हा आपला सामाजिक आकलनाचा मूलभूत धागा आहे. दुसरा धागा काय आहे? दुसरा धागा असा आहे की या देशामध्ये जो काही चांगला विचार आहे द्यायचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला त्या सगळ्यांची हत्या करण्यात आली. हा आपला दुसरा समज आहे. तिसरा समज असा आहे की या देशामध्ये जे काही राजे महाराजे झाले ते सगळे वैदिक होते किंवा वैदिकवादाचे पुरस्कर्ते होते. हा आपला तिसरा समज आहे. चौथा समज जो महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्यापासून आपल्या रक्तात रुजलेला महाराष्ट्राच्या दृष्टीने तरी तिसरा समज आहे तो हा की या साऱ्या व्यवस्थेला याची निर्माण करते हे वैदिक आहेत. जाती संस्था त्यांनी निर्माण केली, त्यांनी लादली, मग ते बहुजन आहेत आणि ज्यांनी लादली ते अभिजन आहेत. आता अभिजन आणि बहुजन याची ज्यावेळेस आपण व्याख्या करतो त्यावेळेस जी रूढ व्याख्या जरी मान्य केली तरी अभिजनाची संख्या 3-4% जी काय असेल त्यांनी 95-96% लोकांना आपलं गुलाम केलं आणि त्यांच्यावर लादलं आणि लोकांनी बिन तक्रार सहन केलं. त्याच्या विरुद्ध अपवाद वगळले तर कोणताही बंड किंवा त्याच्या विरोध झाला नाही असं आपण मान्य करतो. दुसरीकडे आपण स्वतःच किती गुलामीमध्ये जायची इच्छुक होतो, स्वखुशीने गेलो, हे चित्र आपण पैदा करत असतो. कोणी म्हणतात परलोकाची भीती दाखवली, कर्मवादाची भीती दाखवली, मग या जन्मात गेल्या जन्मात चांगली कामं केली नव्हती म्हणून हे जन्म मिळाला,
आणि मग या जन्मात चांगलं केलं तर पुढच्या जन्मात मिळेल, या सिद्धांताचा समाजावर प्रभाव होता, म्हणून त्यांनी ही बिना तक्रार व्यवस्था मान्य केली, असं एकीकडं आपण म्हणतो. आपण एकमेकाशीच एवढे विसंवादी सिद्धांत मांडत असतो की त्या सिद्धांतांचा आपल्याला साकल्याने विचार करून आपल्याला सरळ सोट उत्तर शोधण्याची प्रवृत्ती नाही. त्यामुळे झालंय काय, त्यामुळे आपला विसंवाद संपलेला नाही. खरं म्हणजे संघ फार चतुर आहे, फार चतुर. त्यांनी ही भारतीयांची मानसिकता, मग ते हिंदू असोत, मुस्लिम असोत, शीख असोत, ईसाई असोत, एवढी ओळखलेली आहेत. कारण भारतीय लोकांची म्हणून भारतीय मानसिकता आहे. ते ख्रिश्चन आहेत म्हणून त्यांची युरोपियन मानसिकता नाही, किंवा मुस्लिम आहेत म्हणून त्यांची अरेबियन मानसिकता नाही, किंवा पर्शियन मानसिकता नाही. ती एतद्देशीय मानसिकता आहे. आणि ही मानसिकता असल्यामुळेच समस्या अशी निर्माण झालेली आहे की जगात जाती व्यवस्था जी इस्लाममध्ये दिसत नाही ती भारतात आहे, ख्रिश्चनांमध्ये आहे, शीखांमध्ये पण आहे. अस्पृश्यताही या सर्व धर्माचे लोक पाहतात. आजही दक्षिणेमध्ये अस्पृश्य ख्रिश्चनांची वेगळी स्मशानभूमी असते, वेगळं चर्च असतं. मुस्लिमांची अवस्था वेगळी नाही. ते फक्त नमाज पडताना शेजारी शेजारी बसत असतील, पण नमाज पडून बाहेर आले की पुन्हा ते आपापल्या सामाजिक जातींमध्ये विभागलेले असतात. ही मानसिकता आम्हाला कोणी दिली, कुठून ती आली? ती आम्ही स्वतःच उत्पन्न केली की ती वैदिकांनी आमच्यावर लादली? वैदिकांनी लादली असेल तर वैदिक हे अत्यंत सुपरमॅन असले पाहिजेत, पण ते तसे नाही. खरं तर जगामधले अत्यंत बिंडोक प्रजातीमधली एक जमात म्हणजे वैदिक जमात आहे. त्यांना बुद्धी नाही, ते चतुर आहेत, ते लबाडी करू शकतात, ते दादांत असत्य सत्य म्हणून सांगू शकतात. त्यांनी सांगितलंच आहे. पण त्याच्यावर हजारो वर्ष विश्वास ठेवणारे महामूर्ख कोण होते? आपणच होतो. का विश्वास ठेवला? महत्वाची गोष्ट अशी आहे की आज आपली जी भारतीय सामाजिक मानसिकता आहे, जी विभाजनवादी सामाजिक मानसिकता आहे, ती निर्माण झाली कशी? ही निर्माण व्हायला आपण फक्त धार्मिक कारणं घेतो, आपण राजकीय कारणं कधी घेत नाही, आपण सामाजिक कारणं कधी घेत नाही, आपण आर्थिक कारणं कधी घेत नाही, आपण प्राकृतिक कारणं कधी घेत नाही. आणि हे सगळ्यांचा साकल्याने विचार करून आजच्या स्थितीचा, आज अशी व्यवस्था का आहे, अवस्था का आहे, याचं ॲनालिसिस न करता आपण आपले केवळ काही ठराविक सिद्धांत बोकांडी घेऊन एक रचना करतो आणि त्यानुसारच तेच खरं आहे ते सांगत जातो, ते म्हणून मिळवतो. मी सांगितलं होतं की व्यवसाय संस्थेतनं किंवा श्रेणी संस्थेतनं किंवा ज्याला आपण कुलसंस्थेतनं किंवा गणसंस्थेतनं ही जाती व्यवस्था निर्माण झालेली आहे. परंपरागत व्यवसायात गेले, कुठेतरी श्रेणी संस्था संपली 12व्या-13व्या शतकामध्ये, आणि संपलेल्या श्रेणी व्यवस्थेतनं तेच नियम मूलभूत पाळून लोकांनी, त्या व्यवसायात लोकांनी आपल्या व्यवसायामध्ये इतरांना यायची बंदी केली. कारण स्पर्धा संपली, स्पर्धा संपायची होती, कारण आर्थिक व्यवस्था तेवढी सबळ नव्हती. त्यासाठी लोकांनी आपली 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 व्यवसाय संस्था बंदिस्त केली, त्याचं रूपांतर जातीत झालं. काही लोक मला प्रश्न विचारतात, मग नंदीवाल्यांची पण श्रेणी असेल का? वैदू लोकांची पण श्रेणी संस्था असेल का? किंवा जे भिल्ल, कातकरी, ह्या अशा आदिवासी जमाती, त्यांच्या पण श्रेणी असतील का?
पण त्या जमाती आहेत. आपण एक फरक करतच नाही कधी. जमाती आणि जाती ह्या दोन्ही अत्यंत वेगळ्या गोष्टी आहेत. अत्यंत वेगळ्या गोष्टी आहेत. जमात पूर्वांपार व्यवसाय अनंत काळ करत नागरी व्यवस्थेशी फटकून राहिलेला जो समाज आहे त्या जमाती आहेत. आणि सामाजिक मनोरंजन किंवा जसे कायकाडे असते, सॉरी, अनेक जमाती आहेत मनोरंजन करणाऱ्या, ते असतील. त्यांच्या पण श्रेणी संस्था होत्या का? श्रेणी संस्था जर नव्हत्या तर मग त्यांच्या जात पंचायती काय आहेत? जात पंचायत हे श्रेणी संस्थेचं अवनत झालेलं रूप आहे. हे आपण कधीच लक्षात घेत नाही. श्रेण्या कोणाच्या नव्हत्या. समाजाच्या गरजा भागवणारे जे जे व्यवसाय होते त्या प्रत्येकाच्या संघटित किंवा असंघटित अशा श्रेण्या होत्या. देशभर होत्या. त्या कोणत्या एका वंशाच्या, कारण वंश सिद्धांत तर बाद आहे, वंशाच्या नव्हत्या, एका टोळीच्या नव्हत्या. जसं इरावती कर्वे म्हणतात की टोळीपासून जाती संस्था निर्माण झाली. कारण एकाच टोळीतनं अनेक जाती आहेत. आपण अहिर टोळीबद्दल मी लिहिलेलंच आहे, गुजर टोळीबद्दल लिहिलेलं आहे की अहिरांपैकी अहिर मराठी आहेत, अहिर सोनार आहेत, अहिर ब्राह्मण आहेत, अहिर आगरी आहेत, अहिर कोळी आहेत, अहिर शिंपी आहेत, अहिर सोनार आहेत. अनेक, कारण जाती हा व्यवसाय आहे. जाती म्हणजे टोळी नाही. इतरांनी आपापलं अस्तित्व घट्ट केल्यानंतर इतरांना नाईलाजाने आपलं अस्तित्वासाठी, जगण्यासाठी घट्ट करावं लागतं. याच्या मागे सामाजिक आणि आर्थिक कारणं आहेत, हे आपण लक्षात घेत नाही. पण आपला अट्टाग्रह काय असतो? आपला अट्टाग्रह असतो कोणीतरी आमच्यावर लादलं म्हणजे आम्ही एवढे कमजोर होतो की आम्ही पडत्या काळामध्ये, सामाजिक आर्थिक राजकीय पडत्या काळामध्ये जगण्यासाठीची नवीन व्यवस्था साधणं हा भाग असतोच. जो परंपरेतनं आपण शिकलेला असतो ते आपण साधन असतं, पण व्यवस्थापन लागतं. ती व्यवस्था आपण त्या काळातच निर्माण केलेली आहे आणि त्यातनंच ही अवनतीची आपण स्थिती पैदा करून घेतली. त्यातनं बाहेर पडण्यासाठी जी एक मुक्तपणा आणण्यासाठी, खुलेपण आणण्यासाठी एक मानसिकता लागते. लक्षात ठेवा, व्यवस्था नाही लागत. मानसिकता व्यवस्था बदलते. मानसिकतेमुळं व्यवस्था बदलते, व्यवस्थेमुळं मानसिकता बदलते. या दोन गोष्टी. आता व्यवस्था येत नाही तर व्यवस्था बदलायला पाहिजे. ती बदलण्यासाठी आम्ही काय केलं? आम्ही काही केलं नाही. आम्ही फक्त व्यवस्थेला शिव्या देत बसलो, व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला नाही. हा आमचा मूलभूत दोष आहे. हे आमची मान्य करण्याची जो पण तयारी नाही तोपर्यंत आमची जी सामाजिक व्यवस्था आहे, जी पूर्वी होती, खुली होती, स्वतंत्रतावादी होती, ती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाही. मग घटना असो किंवा नसो. कारण आरक्षण कशासाठी होतं? सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षण होतं. जे सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत, राजकीयदृष्ट्या मागासलेले आहेत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत, त्यांना मार्ग देण्यासाठी आरक्षण होतं. परंतु 70 वर्षांमध्ये आमच्या एकाही समाज घटकाचे मागासपण दूर झालेलं नाही. म्हणजे एकतर आरक्षण तरी चुकीचं आहे किंवा आमची मागासपणाची संकल्पना चुकीची आहे. आमची मागासपणाची संकल्पना अत्यंत बाळबोध, अत्यंत विकृत आणि अत्यंत प्राथमिक स्वरूपाची आहे. कारण या मागासपणातनं बाहेर पडायला तयार नाहीत. म्हणजे 50% आरक्षण मर्यादा आहे, आम्ही ती 70% न्या, 75% न्या आणि 100% न्या हे म्हणतोय. आज 70 वर्ष घटना येऊन गेल्याच्या नंतर याचा अर्थ असा की आरक्षणाने कोणाचंही सामाजिक मागासलेपण दूर केलेलं नाही. जर केलेलं नाही मग आरक्षणाचा उपयोग काय? काही लोकांनी प्रश्न केला आहे की आरक्षणामुळे जातीवाद वाढेल, कमी होणार नाही.
माझं त्याला प्रत्युत्तर आहे की ज्यावेळेस आरक्षण नव्हतंच, अख्ख्या भारतामध्ये स्वातंत्र्यच मिळालेलं होतं, घटना नव्हती, त्यावेळेस जाती नव्हत्या का? त्यावेळेस जातीभेद नव्हते का? मी म्हणतो ते उलटे जास्त अन्यायी होते. त्यामुळे आरक्षणाचा आणि जातींचा काही संबंध नाही. पण मागासलेला पण आम्ही दूर केलं का? तर आम्ही करू शकलेलो नाही. कदाचित पुढचे 10,000 वर्ष आम्हाला ते जमेल, कारण आमची मानसिकताच एवढी गुलामगिरीची आहे, एवढी चुकीच्या सिद्धांतांवर आधारित असल्यामुळे. आणि याला जबाबदारी चुकीचे सिद्धांत आहे. आर्य आक्रमक सिद्धांताने भारताचं प्रचंड सामाजिक वाटोळं केलं. दुसरा सिद्धांत, ब्राह्मणांनी जाती लादल्या किंवा आक्रमक आर्यांनी जाती लादल्या, यात आहे. तिसरी गोष्ट कर्मसिद्धांत. खरं म्हणजे कर्मसिद्धांत काय वैदिकांचा नाहीये. वैदिकांनी त्या सिद्धांताला विकृत केला, त्यांनी तो निर्माण नव्हता केला. कर्मसिद्धांत जैनांनी बौद्धांनी सगळ्यात आधी वापरलेला आहे. त्या कर्मसिद्धांताचा हेतू तात्विकदृष्ट्या अत्यंत वेगळा होता, उदात्त होता. कर्मामुळं जीव बंधनामध्ये अडकत जातो, त्यापासून जर मुक्ती मिळवायची असेल तर त्या कर्मबंधनातनं मुक्त होत जायला पाहिजे, आणि कर्मबंध माणसाला चिकटतात. यांनी तो संबंध वर्ण व्यवस्थेशी लावला आधी. लक्षात ठेवा, जाती व्यवस्थेशी नाही. हा गैरसमज आहे. त्यांनी सांगितलं तू जर क्षत्रिय असतील हे तुझ्या गेल्या कर्मातले फळ आहे, तू जर वैश्य असेल गेल्या कर्मातले फळ आहे, जर कोणी ब्राह्मण असेल तर वा, त्याने गेल्या जन्मात अत्यंत पराकुटचं पुण्य केलं असेल. पण त्या ब्राह्मणाला मोक्ष मिळालेला नाही आहे, मुक्ती मिळालेली नाही आहे, निर्वाण प्राप्त झालेलं नाही आहे, तो ब्राह्मण झाला. म्हणजे यांनी काय केलं, कर्मसिद्धांत हा वर्ण सिद्धांताशी जोडला, आणि तो उच्च निश्चितीचा सिद्धांत पुढे जाती संस्थेशी जोडण्यामध्ये ते यशस्वी झाले. आपल्याला अक्कल पाहिजे होती की आज समजा लोखंडाच्या वस्तूंचं काम, त्याला जास्त डिमांड आहे, तर मी आधीचा तोट्यात गेलेला पेशा सोडून, म्हणजे शिंप्याचा पेशा सोडून मी लोखंडाच्या व्यवसायात येतो. याचा गेल्या जन्मातल्या पाप पुण्याचा काय संबंध आहे? मग 19व्या-20व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांतीनंतर सर्वच प्राचीन व्यवसाय रसातळाला गेले. म्हणजे 95% लोकांनी काय गेल्या जन्मात पाप केली होती का? आणि कलियुगात क्षत्रिय नाहीत, वैश्य नाहीत असे हे भाट सांगणार. मग या क्षत्रियांनी वैश्यांनी त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये महापाप केलं होतं का, की ते नष्टच व्हावेत? कसल्या परशुरामाच्या गोष्टी सांगतात, आणि परशुरामाची गोष्ट आणि कर्मसिद्धांत याचा संबंध काय? जर कर्मामुळे जर जाती वर्ण मिळणार असतील तर नष्ट करायला परशुरामेनं हे या सगळ्या संपूर्ण क्षत्रियांचं पापकर्म होतं काय? कुणीच काही एकही चांगलं काम केलं नाही काय? तर आपण अत्यंत मूर्ख आहोत. आपली मानसिकताच मुळात गढूळ आहे. आम्ही या गेल्या शतकातल्या, मग ते फुले असतील, शाहू असतील, आंबेडकर असतील, त्यांनी त्यांच्या काळात जे करायचं ते उदात्त कार्य केलंय. परंतु त्यांच्या सिद्धांतावर अवलंबून राहून जर आम्ही आजची रणनीती ठरवत असू तर आम्ही आयुष्यात कधीही नष्ट होणार नाही. अनलिशन ऑफ कास्ट, बाबासाहेबांचं पुस्तक हे त्या अर्थाने बेसलेस आहे. त्याला आधार घेऊन तुम्ही जाती संस्थेचं निर्मूलन करू शकत नाही. कारण निर्मूलन करायचंय नेमकं कशाचं करायचंय? तुम्हाला जाती भेदाचं निर्मूलन करायचंय का जाती निर्मूलन करायचंय? जाती निर्मूलन करायचंय का व्यवसायांचं निर्मूलन करायचंय? व्यवसायांचं निर्मूलन करायचंय का अर्थव्यवस्थेचं निर्मूलन करून सगळी अर्थव्यवस्था संपवून टाकायची? हे तुम्हालाच ठरवावे लागेल. तुम्हाला अत्यंत प्रखरपणे, अत्यंत स्वच्छपणे, निर्दोषपणे आपल्या गतकाळाकडे आणि ज्या सिद्धांतांचा आपल्यावर पगडा आहे, तिथे बुद्ध कामाला येत नाही, तिथे महावीर कामाला येत नाही, तिथे कृष्ण कामाला येत नाही,
तेथे कोणताही प्राचीन काळातला सिद्धांत कामाला येत नाही. कारण आज आमची व्यवस्था जी आहे हे आमच्या गैरसमजातनं, आमच्या अहंकारातनं, आमच्या स्वार्थातनं आणि आम्हाला आमचं व्यवसायामध्ये स्पर्धा नको यासाठी या दुबळेपणातनं आम्ही निर्माण केलेली व्यवस्था आहे. आम्हाला यातनं दूर व्हावं लागेल. हे जर आम्ही केलं नाही तर आम्हाला सामाजिक क्रांतीच्या गप्पा मारण्याचा कोणताही अधिकार नाही. मी पुन्हा एकदा सांगेल की गतकाळातील महापुरुषांची ओझी फेकून द्या, मग ते कोणी असोत. त्यांचा सन्मान करा, त्यांचा आदर करा, तो केलाच पाहिजे. पण त्यांना आंधळेपणाने तसं स्वीकारून आज चालणार नाही. नवीन विचार करा, नवीन दृष्टीने विचार करा. धन्यवाद.